नमस्कार, मी सुवर्ण. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राणा दाम्पत्य संदर्भातली बातमी आपण या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत, कारण जामीन अर्जावर संध्याकाळी निकाल येणं अपेक्षित आहे. राणांच्या जामीन अर्जावर संध्याकाळपर्यंत निकाल येईल. जामीन अर्जावर हा निकाल पुढच्या काही वेळामध्ये येऊ शकतो. राणांना जेल होईल का बेल मिळेल हे काही वेळामध्ये आपल्याला कळू शकेल. निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी सुनावणी झाली, त्यामुळे संध्याकाळी निकाल अपेक्षित आहे. म्हणजे पुढच्या काही वेळामध्ये निकाल येईल. राणांच्या जामिनावर हा निकाल सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाराच असणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता राणा दाम्पत्याचा कोठडीतला मुक्काम वाढतो का त्यांना बेल मिळते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. तुषार, सुरुवातीला सुनावणी संदर्भात सांगाल आणि युक्तिवाद पूर्ण झालाय असं कळतंय, केव्हापर्यंत निकाल येऊ शकतो? सुवर्ण, राणा दाम्पत्यांची आजची रात्र ही जेलमध्ये असणार की त्यांना बेल होणार हे आपल्याला कोणत्याही क्षणी पाहायला मिळणार आहे. कारण की दुपारी 2 वाजता सत्र न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात झाली. सत्र न्यायालयांच्या न्यायाधीशांनी सांगितलं की दोन्ही पक्षांचे युक्तिवाद हे पूर्ण झालेले आहेत. फक्त जी ऑर्डर आहे, ऑर्डरची जी कॉपी आहे ती पूर्ण लिहून झाली नव्हती, ती फक्त बाकी होती. त्यामुळे 5 वाजता जेव्हा कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा थेट निकाल देणार असल्याचं या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे. आता 4:58 होत आहेत. कोणत्याही क्षणी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि राणा दाम्पत्य यांच्यावरती जो राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, जे कलम दाखल करण्यात आला होता, त्या संदर्भात राणा दाम्पत्यांनी सत्र न्यायालयामध्ये या ठिकाणी जामिनासाठी अर्ज केला होता. राणा दाम्पत्य गेल्या 8 दिवसांपासून वेगवेगळ्या कारागृहांमध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. नवनीत राणा भायखळ्याच्या कारागृहामध्ये आहेत, तर रवी राणा आपल्याला तळोजाच्या कारागृहामध्ये आहेत. त्यांना जामीन मिळत नव्हता. सुरुवातीला 26 तारखेला सुनावणी झाली, त्यानंतर 29 तारखेला पुन्हा सुनावणी झाली. या दोन्ही सुनावण्यांमध्ये दोन्ही पक्षांची युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत. आता फक्त जी लेखी आर्ग्युमेंट होती ते देखील पूर्ण झालेलं आहे. आता जी ऑर्डरची कॉपी आहे ते कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ती आता पूर्ण झालेली असेल आणि 5 वाजता थेट राणा दाम्पत्यांसंदर्भातला निकाल हा कोर्टाकडून दिला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे की ज्या हनुमान चालीसा पठण करण्यावरून राणा दाम्पत्यांना अटक झालेली आहे, त्या राणा दाम्पत्यांची आजची रात्र बेल मिळते का जेल होते त्यांना हे बघणं महत्त्वाचं आहे. तुषार, मात्र आज कोर्टानं काही टिप्पणी केलेली आहे का युक्तिवाद सुरू असताना? जेव्हा सुरुवातीला 2 वाजता सुवर्ण या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा कोर्टाने कोणतीही टिप्पणी केली नाही. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की दोन्ही पक्षांचे युक्तिवाद हे पूर्ण झालेले आहेत. मात्र त्या ठिकाणी जी ऑर्डरची कॉपी असते ती ऑर्डरची कॉपी ही पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही आता निकाल राखून ठेवतोय. अर्थात 3 तासानंतर यावरती आम्ही थेट निकाल देऊ असं कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता 3 तास पूर्ण झालेले आहेत आणि आता 5 वाजलेले आहेत. आता कोर्टाच्या कामकाजाला कोणत्याही क्षणी सुरुवात होईल. जेव्हा कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा थेट आपल्याला सत्र न्यायालय राणा दाम्पत्यांसंदर्भात आपल्याला निकाल देताना पाहायला मिळणार. कारण की राजद्रोहाचा जो सर्वात मुख्य गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे राणा दाम्पत्यांना आपल्याला बेल मिळताना पाहायला मिळत नव्हती. मात्र आता राणा दाम्पत्यांसंदर्भात सत्र न्यायालय काय निर्णय घेते ते पाहावं लागणार. कारण की राणा दाम्पत्यांनी वकिलांनी जो त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात जोरदार असा युक्तिवाद केला होता की राज्य सरकार यामध्ये इंटरफिअर करते, मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे आणि या दबावामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही राजद्रोहासारखं कोणतंही चुकीचं कृत्य केलेलं नाहीये. मात्र दुसरीकडे सरकारी वकिलांनी देखील त्यांचा युक्तिवाद हा खोडून काढला होता. मात्र आता सत्र न्यायालयामध्ये जो संपूर्ण दोन्ही पक्षांची युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत, त्या युक्तिवादावरती नेमकं आज काय प्रत्युत्तर देतात काही क्षणामध्ये निकाल येऊ शकतो. तुमच्या माध्यमातून तो आपण आपल्या प्रेक्षकांना कळवूया. पण तुर्तास धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तुषार, आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते. आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आहोत निकाल, कारण काही वेळामध्ये येईल. आत्ता आपण राज ठाकरेंसंदर्भातल्या बातमीकडे वळतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद इथली सभा काही तास उलटल्यानंतर एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ही सभा उलटल्या ही बातमी समोर आली आहे. मनसेकडून राज्यभरात अक्षय तृतीयेच्या दिवशी 3 तारखेला म्हणजे मंगळवारी महाआरती केली जाणार होती, जी रद्द करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी ईदच्या निमित्तानं कुणाच्याही सणात बाधा आणू नका असं आवाहन एका पत्रकाद्वारे ट्विट करून केलेलं आहे.
मनसैनिकांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की उद्याच्या दिवशी आपण महाआरती करणार होतो, मात्र ती महाआरती करू नका. ईद सण सगळ्या मुस्लिम बांधवांना आनंदाने साजरा करू द्या. राज ठाकरेंनी काय आवाहन केलंय, काय आदेश दिलेत ट्विटच्या माध्यमातून त्यावर नजर टाकूया. उद्या ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या निमित्तानं कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून तो सामाजिक आहे आणि त्याबाबत पुढे काय नेमकं करायचंय हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे मांडेन. राज ठाकरेंनी ट्विट करत उद्याची महाआरती करू नका असं स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी कालच्या औरंगाबादच्या सभेमध्ये 4 मे नंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी असं आवाहन केलेलं होतं. माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही, 4 तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे. पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते. पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा ही नम्र विनंती करतो. लोकसभेच्या वेळी आपली सुपारी घेतली होती म्हणजे मवियाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ते बोलत होते. आता तिकडची सुपारी घेतली आहे अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी देखील सांगितले की पवार साहेब जातीयवादी नाही. यातूनच राज ठाकरेंना उत्तर मिळालं असेल असंही अजित पवार म्हणाले. नाशिकमधील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंची नक्कल सुद्धा केली. त्याच्यामध्ये जर एखादं दादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण? आपले लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता तिकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपोर्ट मी ते बोलत होते. सुपारी घेतली होती नाही तर लगेच ब्रेकिंग न्यूज असं मी बोललेलो नाही. माझी शपथ घेतो तरी 15 दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर पुन्हा विभागचं नाही. सूर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर नॅपकिन पुढे हे आणि मग सारखं काय नाकाला नॅपकिन लावायचं. राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ दे द्यायचं हे त्यांनी स्पष्ट करावं असं धनंजय मुंडे म्हणाले. भोंगे काढल्यानं आणि हनुमान चालीसा म्हटल्यानं देशातील बेरोजगारी संपणार आहे का किंवा महागाई कमी होणार आहे का असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला. धनंजय मुंडेंनी सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणावर आणि भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर टीका केलेली आहे. भोंग्यांबाबत जी भूमिका राज ठाकरेंनी घेतली त्यावर टीका केलेली आहे की असे प्रश्न उपस्थित करून आणि हनुमान चालीसा म्हणून भाकरी मिळणार आहे का, रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे का, 2 जाती तेढ निर्माण करण्याचं काम राज ठाकरे करतायत. दरम्यान पवार साहेबांनी मात्र कधीच जातपात मानली नाही असं धनंजय मुंडे म्हणालेले आहेत. राज ठाकरेंनी समोरासमोर चर्चा करावी असंही त्यांनी म्हटलंय. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. दुर्दैवानं काही मंडळी सवंग अशा प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहे. माणसामध्ये भेद निर्माण करणे, धर्मात भेद निर्माण करणे, त्याच्यावर राजकारण करणे. राजकारण हे विकासाचं असलं पाहिजे आणि धर्म हा व्यक्तिगत असला पाहिजे. दुर्दैवानं ते चित्र आपल्याला दिसतं आहे की राजकारण सोपं कसं करायचं, मतं सहजतेनं कसे मिळतील, एका पद्धतीनं ती जनतेची फसवणूक आहे. या पद्धतीचं मतदानाचं विभाजन करून मतदान मिळवणं समाजामध्ये
ही जनतेची फसवणूक आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि देशातल्या जनतेनं या फसवणुकीला फसू नये. राज ठाकरेंनी शरद पवारांवर कालच्या सभेत जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा राबवायचं ठरवलंय, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी दिली. वाटते की त्यावेळेला अजित पवारांनी भाषणामध्ये सांगितलं होतं 55-60 वर्ष सामाजिक राजकीय जीवनात पवारसाहेब आहेत आणि या राज्याचं सगळं राजकारण त्यांच्या भोवती फिरतं राहिलेलं आहे. आणि मला वाटतं हा अजेंडा म्हणून पवारसाहेबांना बदनाम करण्याचा अजेंडा म्हणून त्यांनी घेतला असावा. परंतु मला वाटते अशा यानं पवारसाहेब काय घाबरणारे, पवारसाहेब आपला विचार सोडणारे नाहीत. आणि आपण बघितलं की या वयात सुद्धा एक सेकंद सुद्धा ते थांबलेले नाहीत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे सगळे आमच्यासाठी पूरक आहेत. आता राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत, तर आमचा त्यांना तेवढ्या मुद्द्यावर पाठिंबा असेल, अशी माहिती भागवत कराड यांनी दिली. मस्जिदीवरील भोंगे आणि हिंदुत्व या विषयावरती झाली आणि त्या पक्षाची ती भूमिका त्यांनी मांडली. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली असली तरीही भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासूनच हिंदुत्वाचा पुरस्कार करते आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी नेहमीच हिंदुत्वासाठी लढत आहे आणि लढणार आहे. आता त्यांनी त्यांची भूमिका मांडली म्हणून किंवा शिवसेना महाविकास आघाडीबरोबर आहे म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर युती होईल किंवा असं काही सांगता येत नाही. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची काल सभा झाली. या सभेचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना सिटी चौक पोलीस निरीक्षकांनी पाठवला आहे. या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. राज ठाकरेंचं भाषण चिथावणीखोर आहे का हे तपासलं जाणार आहे. ज्या अटी पोलिसांनी घालून दिल्या होत्या त्याचं पालन राज ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे का याचाही तपास केला जाणार आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर वळसे पाटलांनी काय म्हटलंय तेही ऐकूयात. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. 2 दिवसापासून राज्यात पूर्ण वातावरण तापलेलं आहे आणि काल थेट राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका केलेली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण झाली असा त्यांनी आरोप केलेला आहे. हा आरोप अतिशय सपशेल खोटा आहे आणि बालिशपणाचा आहे. खरं तर ज्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामधला एक दमदार असा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, अनेक संस्थांच्या माध्यमातून आज एक ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असे आरोप करणं किंवा जातीवादाचे आरोप करणं, ज्यांना माननीय पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द गेल्या 50 वर्षाची माहिती आहे, त्यांनी या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्या समाजातला लोकांना एकत्र घेऊन या राज्याला घडवण्याचं काम केलं. या राज्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आणले, अनेक प्रकारचे औद्योगिक प्रकल्प आणले, ज्याच्यामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ज्याच्यामधून रोजगार वाढला, ज्याच्यामधून शहरांचा विकास झाला, ग्रामीण भागाचा विकास झाला, धरणं झाली, पाणी झालं, विजेचे प्रश्न मार्गी लागले. हे सगळं सोडून देऊन मग पवारसाहेब नास्तिक आहेत आणि पवारसाहेब जातीवादी आहेत. कशाच्या आधारावर पवारसाहेब जातीवादी आहेत? शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना असते आणि ती भावना, एखादा शब्द आपण समजा छत्रपतींचं नाव नाही घेतलं म्हणजे छत्रपतींच्याबद्दल पवारसाहेबांच्या मनामध्ये अनादर आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे. आणि त्या दिशेनं आता हे राजकारण फिरवण्याचा प्रयत्न आहे. तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी किंवा प्रत्येक माणसामध्ये, म्हणजे कुठल्याही पक्षाचा असला, कुठलाही असला तरी छत्रपतींच्याबद्दल जो सामान्य माणसाच्या मनामध्ये आदर आहे तो आदर कधी कमी होणार नाही. तो त्यांच्याही मनामध्ये आदर आहेच आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करतात. सर, औरंगाबादमध्ये काही नियम आणि अटींवरती परमिशन दिली होती. कालच्या सभेमध्ये बऱ्याचशा नियमांचं उल्लंघन झालं आहे असे पुढे आलेलं आहे. गृह मंत्रालयाने याबाबत काय नेमकी भूमिका घेतली आहे? या बाबतीत औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा पूर्ण अभ्यास करतील, कायदेशीर मत घेतील. ते मत ते वरिष्ठांना DGंना पाठवतील आणि मग राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या लेवलला
याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. 4 तारखेचं अल्टिमेटम सुद्धा दिलेलं आहे, त्याकडे कसं पाहताय? असं याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. उद्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेऊ. दरम्यानच्या काळामध्ये उद्या रमजान ईद आहे. मी सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण ठेवावं. कुठल्याही प्रकारे भीती मनामध्ये बाळगू नये. कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारची कुठली घटना आम्ही घडू देणार नाही. व्हिडिओ स्मिता शिंदे, सरायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. रिजवान मर्चंट बोलतायत, थेट जाऊया. ऑर्डर के डिक्टेशन जो है वो चालू कर चुकी है, लेकिन शॉर्टेज ऑफ टाइम की वजह से ऑर्डर कंप्लीट नहीं हो सका. और साहब ने रिक्वेस्ट किया कि मैटर को अब जो है मंडे, कल तो छुट्टी है, 4 तारीख को सुबह को रखें 11 बजे. तब तक उम्मीद है कि ऑर्डर आ जाना चाहिए. सर 4 तारीख को ऑर्डर है कि 4 तारीख को ऑर्डर डिक्टेशन होकर ख़त्म हो जाएगा इंशाल्लाह, उम्मीद है, और इट शुड बी रिलीज बाय 4th. फर्स्ट हाफ में ऑर्डर आएगा सर 4 तारीख को, सेकंड हाफ में जी फर्स्ट हाफ में. दूसरे मैटर्स में कोर्ट विजिट था क्या? नागरिक का मैटर है वो मुझे पता नहीं, आई डोंट नो. थैंक यू. होते राणा दाम्पत्याच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की 4 तारखेला सकाळी 11 वाजता पुढची सुनावणी होईल. पण आज राणा दाम्पत्याला दिलासा मिळालेला नाही. आज सुद्धा आपण म्हणत होतो की बेल का जेल, तर आजही जेलमध्येच राहावं लागणार आहे राणा दाम्पत्याला. राणांच्या जामिनावर बुधवारी निकाल लागणार आहे. 4 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 2 दिवस त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे. तुषार उपनवर आपल्या सोबत आहे. तुषार, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर दुपारी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली होती. मात्र न्यायाधीशांनी सांगितलं होतं की जी ऑर्डरची कॉपी आहे ती पूर्ण न झाल्यामुळे आम्ही निकाल देऊ शकत नाहीये. आता ऑर्डरची कॉपी पूर्ण झालेली आहे, मात्र जे निकालाचं वाचन आहे ते निकालाचं वाचन पूर्ण न झाल्यामुळे आता सुनावणी 4 तारखेला होणार आहे. कारण की उद्या ईदचा सण आहे, त्यामुळे कोर्टाचं कामकाज उद्या बंद असेल. 4 तारखेला सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. आणि जेव्हा 4 तारखेला सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल तेव्हा कोर्ट या संदर्भातला थेट आपल्याला निकाल देताना पाहायला मिळणार आहे. आज शक्यता होती की राणा दाम्पत्यांसंदर्भातला आज कोर्ट निकाल देऊ शकतं, कारण की दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले होते आणि या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की आज राणा दाम्पत्यांना जेल येणार की त्यांना बेल मिळणार आहे. आणि राणा दाम्पत्यांच्या वकिलांकडून वारंवार कोर्टामध्ये पुन्हा एकदा वकिलांसमोर जजसमोर सांगण्यात देखील आलं की तुम्ही आजच या संदर्भातला निकाल द्यावा. मात्र त्या ठिकाणी न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की या संदर्भातली कोर्टाची जी ऑर्डर कॉपी असते ती ऑर्डर कॉपी पूर्ण झालेली नाही आहे. त्याचप्रमाणे निकालाचं जे वाचन आहे ते देखील पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे निकालाचं वाचन हे पूर्ण होऊ न शकल्यामुळे आता राणा दाम्पत्यांची अजून 2 दिवस रात्र ही आपल्याला जेलमध्येच असताना पाहायला मिळणार आहे. राणा दाम्पत्यांना आता 4 तारखेला सकाळी 11 वाजता या संदर्भातली पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि या सुनावणीमध्ये नेमकं स्पष्ट होईल की त्यांच्यावरती जो राजद्रोहाचा जो प्रमुख जो आरोप आहे, जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात नेमकं काय होईल हे आपल्याला 4 तारखेला स्पष्ट होणार आहे. मात्र आजही राणा दाम्पत्यांच्या वकिलांकडून जे मर्चंट वकील आहेत त्यांच्याकडून आज न्यायाधीशांसमोर वारंवार सांगण्यात आलं की तुम्ही आज जर या संदर्भातला जर निकाल देऊ शकलात तर बरं होऊ शकतं. मात्र तरी त्यांनी आज पण न्यायालयाने निकाल राखून ठेवताना काय म्हटलेलं आहे तुषार? कारण निकाल तयार होता, त्याचं फक्त वाचन होणं बाकी होतं. असं असताना कोर्ट सुरू झाल्या लगेच निकालाचं वाचन होणं अपेक्षित होतं, जे राखून ठेवण्यात आलं. त्याचं काय कारण सांगितलंय? सुवर्ण, जेव्हा दुपारी 2 वाजता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा या ठिकाणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचं कोर्टाने सांगितलं. तेव्हा कोर्टाने सांगितलं की जे निकालाचं वाचन करण्यापूर्वीची निकालाची जी प्रत असते ती प्रत पूर्णतः टाईप करून झालेली नाही आहे, त्यासाठी कोर्टाला तुम्ही वेळ द्या. त्यानंतर कोर्टाने या संदर्भातला वेळ घेतला. कोर्टाने सांगितलं की 5 वाजता निकालाची संपूर्ण प्रत तयार झाल्यानंतर आम्ही या संदर्भातला निकाल देऊ. मात्र कोर्टाने आता प्रत तयार झाल्यानंतर निकालाचं वाचन करण्यास वेळ हवा आहे, यामुळे हा निकाल राखून ठेवलेला आहे. आणि या निकालाची आता सुनावणी 4 तारखेला आपल्याला 11 वाजता होताना पाहायला मिळणार आहे. या निकालामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो आरोप यांच्यावरती करण्यात आला होता राणा दाम्पत्यांवरती की त्यांच्यावरती राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यामुळे आता त्यांना पुन्हा 4 तारखेला 11 वाजता त्यांना आता सुनावणी होईल. या 4 तारखेच्या सुनावणीमध्ये राणा दाम्पत्यांना नेमकं जेल होते की बेल होते ते या ठिकाणी पाहावं लागणार. कारण की जर आजची त्यांची जर या ठिकाणी जामीन फेटाळला असता तर त्यांना उच्च
उच्च न्यायालयामध्ये अपील करता आलं असतं, मात्र आता त्यांना या म्हणजे ठिकाणी तुषार, निकालात दोष साधारणपणे शिकल्यामुळे आपण बघतोय आजची रात्र आणि उद्याची रात्र राणा दाम्पत्याला जेलमध्येच काढावी लागणार आहे. परवा सकाळी 11 वाजता त्यांच्या निकालाची प्रत वाचून दाखवली जाईल आणि काय ते स्पष्ट होईल. धन्यवाद तुषार, आपण ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. पुन्हा आपण राज ठाकरे त्यांच्यावर होत असलेले आरोप या सगळ्या घडामोडींकडे वळतोय. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं आणि लोकमान्य टिळकांचा संबंध नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. टिळक फक्त रायगडावर 2दा गेले. त्यांनी समाधीसाठी निधी गोळा केला, मात्र निधी गोळा करून तो जमा करून ज्या बँकेमध्ये ठेवला होता ती बुडल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय. कुणाच्याही नावावर इतिहास खपवता येत नाही असं आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंवर जोरदार टीका त्यांनी याबाबत केलेली आहे. 1818 साली ही मालकी गेली ब्रिटिशांकडे आणि त्यांनी रायगडावर जाण्याच्या सगळ्या वाटा रोखून टाकल्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा फुले महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे 1869 मध्ये पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर गेले. त्यांनी असं लिहून ठेवलंय की सगळ्या झाडाझुडपांनी ती समाधी म्हणजे त्याच्यावर पडलेली होती, अत्यंत वाईट परिस्थितीत होती. त्यांनी झाडं कापली आणि ती समाधी उघड केली. म्हणजे याचा स्पष्ट ह्या दोघांवर अर्थ होतो की समाधी होती. याचा पुरावा दुसरा काय तर नारायण मेघजी लोखंडे हे त्यावेळेस दीनबंधू नावाचा एक पेपर काढायचा, नाम लोखंडे मार्ग आहे ना, ते नंतर ते कामगार ह्याच्यात चळवळीत पण आले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण. आज त्यामुळे जो निर्णय आहे तो तयार झालेला नाही आणि आता परवा सकाळी 11 वाजता दोन्ही पक्षांना बोलवलेला आहे. आज दोपहर में जजमेंट के लिए ऑर्डर के लिए रखी थी एप्लीकेशन, लेकिन आज किसी कारणवश और भी जो केसेस कोर्ट के सामने थी और इसमें शायद भी डिटेल ऑर्डर आएगी ऐसा लगता है, तो आज कंप्लीट नहीं हो गई है और अभी परसों रखा है 4 तारीख को सुबह 11 बजे दोनों पक्षियों को बुलाया. सर 4 तारखेला पुन्हा दोन्ही पक्षांची युती होणार आहे का, थेट निकाल दिला जाईल? नाही ना, आता फक्त 4 तारखेला सकाळी येऊन आम्हाला निर्णय ऐकायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभी केल्याचं कालच्या औरंगाबादच्या सभेत म्हटलं होतं. यासाठी टिळकांनी निधी जमा केला होता. शाहू महाराजांना त्यांनी निधी संकलनाबाबत पत्रही लिहिलं होतं. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे. या पत्राद्वारे टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याची मागणी शाहू महाराजांकडे केली होती. लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांना लिहिलेलं पत्र त्यांच्याकडून या संदर्भातली नेमकी काय पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात पत्रकार उपलब्ध झाले आणि काल राज ठाकरे यांनी उल्लेख सुद्धा केला होता. त्या अनुषंगानं आणि या पत्राच्या संदर्भातला तर काय वाटते की समाधी शिवाजी महाराजांची समाधी ही त्यांचं निधन झाल्यानंतर शंभूराजांनीच बांधलेली होती. शिवाजी महाराजांच्या समाधीचा आत्ता आधुनिक इतिहासामध्ये 1818ला ज्या कर्नल प्रॉथरनं रायगड किल्ला जिंकून घेतला पेशव्यांच्याकडून, त्यानं उल्लेख केलेला आहे की सगळी कागदपत्र मराठा अँड पेंढारी वॉर पेपर्समध्ये आहेत आणि अस्सल पत्र आहेत ती. त्याच्यामध्ये ज्या वेळेला तो 10 मेला रायगड किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यावर गेला त्यावेळेला त्यानं रायगड किल्ल्याचं वर्णन करून ठेवलं आणि त्यानं दुःख व्यक्त केलं आहे. बघा, इंग्रज ज्यानं रायगड शत्रू, खरं तर आपण शत्रू त्याचे, पण तो गेल्यानंतर त्यानं दुःख व्यक्त केलं की एवढा मोठा हा साम्राज्याचा संस्थापक असणाऱ्या व्यक्तीची समाधी रायगड किल्ल्यावर आहे महादेवाच्या मंदिरासमोर आणि ती दुरावस्थेत आहे. म्हणजे 1818ला सुद्धा तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा रेफरन्स बांधलेली होती, ह्याचा रेफरन्स आहे. त्याच वेळेला त्याने एक नकाशा तयार केलेला आहे, तो नकाशा सुद्धा उपलब्ध आहे. त्या नकाशामध्ये सुद्धा जगदीश्वर प्रसाद आजचं जे आहे महादेव मंदिर, त्या मंदिराच्या समोर शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थान त्यानं दाखवलं. राज ठाकरेंच्या टिळकांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. शोधली तेव्हा लोकमान्य टिळक फक्त 13 वर्षाचे होते आणि त्याने ज्या वेळेला हे काम सुरू केले. लोकमान्य टिळकांनी सुद्धा नंतर
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे आणखी चांगली बांधावी यासाठी एक फंड काढला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने हा निधी गोळा केला. त्यावेळी शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना निधी दिला, टिळकांना मदत केली. पण आपल्या उभ्या हयातीत लोकमान्य टिळकांनी एक खडा सुद्धा तिथं बसवला नाही. फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्या टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबद्दल विचारणा केली की पैशाचं काय झालं. आणि मग असं कळलं की ज्या बँकेमध्ये ते सगळे पैसे ठेवले होते ती म्हणे बँकच बुडाली. राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनीही त्यावर भाष्य केलंय. रायगडावरच्या शिवसमाधीचा आणि टिळकांचा काहीही संबंध नाही असं ते म्हणालेत. तर त्या वक्तव्याबाबत राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवाजी फंड या नावाने पैसे गोळा केले. त्या पैशाचं पुढे काय झालं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी टिळकांनी पैसे जमवले, ते डेक्कन बँकेमध्ये ठेवले. काही पैसे रायगड उत्सवासाठी खर्च केले, परंतु समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी 1 रुपयाही खर्च केलेला नाही. हा इतिहास आहे, हे लिखित आहे. राज्यात कोणत्याही मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केला तर आपण तो हाणून पाडू, असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या सरचिटणीसांनी केलेला आहे. सर्व धर्म समभाव आहे. मस्जिदीला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संरक्षण देतील, मंदिराला देतील, आमच्या बुद्धविहाराला देतील. आम्हाला सर्व धर्म समभाव करायचा आहे. मला एक गोष्ट इथे सांगायचं आहे राज ठाकरे साहेबांना की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा एवढे कट्टर नव्हते. ते सुद्धा मार्ग काढायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठाचा जो प्रश्न चिघळला होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब रासू गवई, शरद पवार एकत्रित बसले आणि मार्ग काढला. अशा प्रकारचे मार्ग काढले पाहिजे. अशा प्रकारचे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मार्ग काढला पाहिजे, ज्या आपल्या काकांचा त्यांनी अनुसरण केलं पाहिजे. औरंगाबादच्या झालेल्या सभेनंतर आता गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये असणारे दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिलेला आहे. जमीर हे गेल्या 3 वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते. मात्र हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या राजकारणामुळे मनसेमधील मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देताना बघायला मिळत आहेत. मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरी विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला. बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता, असा थेट सवालच फडणवीसांनी केला. तर बाबरी मशिदीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेला हल्लाबोल यालाच शिवसेना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. बघूयात या दोघांनी काय म्हटलंय. भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मशीद मानत नाही, तो ढाचा होता. कोणी हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही. तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, हे त्याने त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं. शिवसेना कुठे होती आणि त्या काळातला CBIचा अहवाल तपासावा. CBIने तपास केला सगळ्या प्रकरणाचा. CBIनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी.
केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे, शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय, तो विषय संपलेला आहे. बाबरी पाडताना शिवसेना कुठे होती असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी भाजपला उत्तर दिलंय. बाबरी पाडायला शिवसैनिक गेले होते, फडणवीस करत असलेले खोटे दावे असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाले. बाबरी पडली तेव्हा बाळासाहेब उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये होते आणि शिवसैनिक आणि काही शिवसैनिक महिला बाबरी पाडण्यासाठी पुढे होत्या. बाबरी पाडण्याकरिता जबाबदारी शिवसेनेनं घेतल्याचंही किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. सेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं, होय ते वरचं घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पाडलंय. मग तेव्हा का ना तुमच्या ह्या आताच्या काय उघडतायत ते तेव्हा का नाही उघडली. आणि इतक्या वर्षाचा रेकॉर्ड, महाराजांचा रेकॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराजांचा रेकॉर्ड बदलण्याचं काम करताय. मागचे इतिहास बदलून सांगण्याचं काम करताय. हे लोक काय तुम्हाला वेडी वाटली आहेत का? आज लोकांना कळतंय की याच्यामध्ये सुपारी बहादूर कोण आहेत, सत्तेसाठी काय पण करेन, मग लोकांचे जीव गेले तरी चालतील पण मी करेन असे कोण आहेत सगळ्यांना कळतंय. ज्या मस्जिदवर शिवसैनिक चढले त्यांचं कौतुक केलं, त्यांना साहेबांनी बोलवलं, तेव्हा तुमचे वरिष्ठ नेते पण होते, तेव्हा का गप्प बसलात त्याचं पहिलं उत्तर द्या. तुम्ही आम्हाला विचारताय की ते कुठे होते म्हणून, तर तुम्ही कुठे होते? म्हणजे मी आहे, मी होतो म्हणून नाही चालत. आम्ही कसं सांगितलं, होय आम्हाला नाही घेतलं, आम्ही नव्हतो पण आम्ही 27 जणी जात होतो, आम्हाला उतरवलं गेलं, नाही महिला नाही पाहिजे. आम्ही नाही म्हटलं, आम्ही गेलो, आम्ही होतो नाही. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतल्याच्या सेनेच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं. बाबरी पाडण्याची जबाबदारी रामसेवकांनी घेतली होती. राऊत आणि उद्धव ठाकरेंशी संबंध काय असा सवाल आशिष शेलारांनी केलाय. आंदोलनाशी संबंध काय आहे? संजय राऊत यांचा या आंदोलनामधला सहभाग कुठला? अहो साधं जर तुम्ही तिकडे असता तुमच्या नावावर साधी एनसी तरी असती. साधी एनसी पण नाही, नॉन कॉग्नेजेबल. तुम्ही एक शिस्तबद्ध, अनुशासन प्रिय, प्रसिद्धी पराणमुख अशा पद्धतीने काम करणाऱ्या संघ परिवाराचं आंदोलन कुठे आणि कुठे कुटुक झालं तर माझ्यामुळे झालं असं बळबळणारे तुम्ही कुठे? केवळ 32 लोकांवर केसेस झालं तेवढा पुरतं नाही. राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. महाराष्ट्र दिनी विरोधकांकडून सरकारवर जहरी टीका करण्यात आली, त्याला आज खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याकरता भोंग्याचा मुद्दा काढत असल्याची टीका राऊतांनी केली. भोंग्याचा विषय कायद्याच्या चौकटीतील असून स्वार्थाकरता वाद पेटवले जात आहेत. भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण लक्षात ठेवा रावणाचा अंत अहंकारामुळे झालेला आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला. भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशामध्ये आहेत. या भोंग्यांमागची इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे, पॉवर कोणाची आहे, या भोंग्यांना हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही, हा कायद्याचा चौकटीतला विषय आहे. आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये. आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत, लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहेत. या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे. त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला. रावण हा एक विद्वान, हुशार असा योद्धा होता, पण रावण जो धारातीर्थी पडला तो त्याचा अहंकारामुळे. तर काहींना सत्ता गमावल्यातून सुद्धा एक वेगळा अहंकार निर्माण होतो.
आता कोणत्या अहंकारातून कोण कोणाला रावण म्हणते पाहायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आधी आणि मग महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नावर बोलावं. सत्ता गेल्यानं विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय अशी टीका शिवसेना खासदार राऊतांनी केली होती. त्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं. बाबरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जुंपलेले दिसून येते. भाजपच्या बूस्टर डोस सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी वक्तव्य केली आहे त्यावरून आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आणि टीका करत असताना त्यांना अर्धवट डोक्याचं म्हटलेलं आहे. अर्धवट डोक्याच्या नेत्यांना माहिती नाहीये की शिवसेना बाबरी पडली त्यावेळेला कुठे होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं म्हणजे कळेल, अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. मला वाटतं ज्या गोष्टीचं उत्तर नाही किंवा सांगायला माणूस नाही त्याला विचारा बोलणं म्हणजे हवेत तीर मारण्यासारखं त्या ठिकाणी आहे. आणि अर्धवट डोक्याचा म्हणून पुन्हा आपल्या वक्तृत्व शैलीचं बिभत्स प्रदर्शन केलं. आणि काल जे देवेंद्रजींनी शब्द वापरले, साप, विंचू, खंजीर, फोकसले, आडपटले, त्याच्यात अर्ध डोक्याचा आणखी एक शब्द ऍड झाला. एक नवीन आता त्या ठिकाणी डिक्शनरी करावी लागणार आहे. यांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार याची शब्दावली त्या ठिकाणी करावी लागेल. कारण त्यांना विषयावर बोलताच येत नाही आणि मुद्देसूद मांडताच येत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं नीट भाषण ऐका आपण. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की बाबरी ढाचा पाडल्यानंतर सह्यवादासाठी कुणी नावं घ्यायची नाही, जायचं नाही, हे त्या ठिकाणी ठरलं होतं. आणि तंतोतंत शिस्तीचा अंमलबजावणी करणारा पक्ष असल्यामुळे, अनुशासित पक्ष असल्यामुळे त्यांनी ते पाळलं. आता केवळ आम्ही अंगावर केस घेतली म्हणजे त्या ठिकाणी ते गुन्हा तुमच्या नावावर होईल, पण वस्तुस्थिती बदलता येत नाही ना. बरं, गुन्हे पण नाहीत. देवेंद्रजींनी सांगितलं की 32 गुन्हे जे भाजपच्या नेत्यांवर झाले त्या 32 नेत्यांची नावं, तुमचं कुठे आहे नाव? आणि एकीकडे सीबीआय केंद्रीय तपास यंत्रणेवर आक्षेप घ्यायचा, संशयाच्या भोवऱ्यात उभा करायचं, गुप्तचर यंत्रणेवर बोलायचं, आणि इकडे सोयीचं असेल तेव्हा सीबीआयचा रिपोर्ट तपासा. म्हणजे आता सोयीपुरता सीबीआयवर विश्वास आला का? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं बोलायचं, सोयीचे संदर्भ लावायचे. मला वाटतं संदर्भासहित जरा बोलण्याची आणि त्या ठिकाणी सवय लावावी. आणि देवेंद्र फडणवीस साहेब अर्ध्या डोक्याचे आहेत की पूर्ण डोक्याचे आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. 5 वर्ष पूर्ण डोक्यानी या महाराष्ट्राला त्यांनी विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता सरकार चालत असताना कोणी डोकं चालवलं नाही चालवलं याचं आत्मपरीक्षण करावं. रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याचा 4 तारखेचा अल्टिमेटम दिला असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल का? मशिदी बाहेर हनुमान चालीसा म्हणत असताना समाजवादी पार्टीची काय भूमिका असेल? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर समाजवादी पक्षाची भूमिका काय आहे या संदर्भात अबू आझमी यांच्याशीही संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्यावर आहेत अबू आझमी. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. अबूजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंचं भाषण झालं, ज्या पद्धतीनं त्यांनी 4 तारखेचं अल्टिमेटम दिलंय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? राज ठाकरे ने जो बोला है, पहले सबसे पहले शरद पवार साहब के बारे में, शरद पवार साहब के पैरों के धूल के बराबर भी राज ठाकरे की हैसियत नहीं है. शरद पवार जी इस महाराष्ट्र के नहीं बल्कि पूरे देश के एक ज्येष्ठ नेता हैं, एक बड़े नेता हैं और जिनकी बहुत बड़ी अहमियत है. मैं पवार साहब से कहूंगा कि ऐसे भूखने वालों का मुंह बंद कीजिए. ये आप जैसे लोगों के खिलाफ बोलते हैं और ये संविधान के खिलाफ बोलते हैं. जब संविधान ने परमिशन दिया, सुप्रीम कोर्ट ने परमिशन दिया मस्जिदों पर लाउड स्पीकर लगाने का, तो ये होते कौन इस तरह से बात करने वाले? और हाँ, अगर कहीं मस्जिदों में लाउड स्पीकर की कहीं गड़बड़ी है, इलीगलिटी है, तो सरकार बात करे ना. सरकार बुलाए इमाम लोगों को, सरकार बुलाए मौलानाओं को, मुस्लिम संगठन को, और बात करे. उसमें जो भी चीजें हैं वो कमी पूरी की जाएंगी. लेकिन सिर्फ मस्जिदों पे क्यों? कि लाउड स्पीकर सिर्फ मस्जिदों पे नहीं बजता है. लाउड स्पीकर 50-100 जगह पे बजता है, जिसकी वजह से बहुत ज्यादा उसका पोल्यूशन होता है, ध्वनि पोल्यूशन होता है. उस पर ये लोग सिर्फ और सिर्फ ये राजनीति में जिनको जनता ने बिल्कुल धुतकार दिया है, वो लोग अपनी जगह तलाश कर रहे हैं और वो चाहते हैं किसी तरह से भी हम जो है वापस आ जाएं.
क्या जब इन्होंने पार्टी शुरू किया था, बाला साहब ठाकरे के नाम पर, शिवसेना के नाम पर लोगों ने उनके परिवार का समझ के उनको 14-15 सीटें दी थी, लेकिन इन्होंने नफरत की राजनीति किया तो लोगों ने इनको धूल चटा दिया। अब ये फिर से बीजेपी, एक बार पहले एक नाटक होता है नौटंकी, कभी एक बार आदमी राजा बन जाता है, कभी जो है डाकू बन जाता है, कभी फकीर बन जाता है, कभी अमीर बन जाता है। इस आदमी का भी यही है, नौटंकी है। एक तो भाषा में भी नौटंकी होती है इनकी, और दूसरे जो है ये कभी बीजेपी के खिलाफ बोलते हैं, जबरदस्त बोलते हैं, और फिर कभी बीजेपी के साथ चले जाते हैं। ये कभी झंडे में हरा रंग लगाते हैं, कभी निकाल देते हैं। तो ये थके हारे लोग हैं, इन पे ज्यादा तवज्जो देने की जरूरत ही नहीं। सरकार को इस पे कठोर कार्यक्रम करना चाहिए, कठोर कार्रवाई करना चाहिए। लेकिन जिस तरह से वो अल्टीमेटम दे रहे हैं, जिस तरह से वो सरकार को आगाह कर रहे हैं कि अगर आपने हमारी बात नहीं सुनी तो हम किसी की नहीं सुनेंगे, और अगर उसके बाद महाराष्ट्र में जो स्थिति पैदा होगी उसके लिए हम जिम्मेदार नहीं होंगे, इस तरह से राज ठाकरे ने साफ साफ बोला है। सरकार को उनके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए। इस तरह से अल्टीमेटम देने का उनको कोई राइट नहीं है। उनको अगर कोई बात करना है तो जाकर सरकार से बात करें, वो जाकर के मुख्यमंत्री से बात करें, होम मिनिस्टर से बात करें कि यहाँ गड़बड़ियां हैं, उस पर वो सरकार देखेगी। लेकिन इस तरह से अल्टीमेटम देके, दादागिरी देके, तो हमारा दूसरा समाज जो है वो कोई चूड़ी पहन के नहीं बैठा हुआ है। इस तरह से अल्टीमेटम देंगे तो उसका ईंट का जवाब पत्थर से देने की ताकत भी है, लेकिन सरकार पहले इसमें इंटरफेयर करना चाहिए। तो जो कि आपने कहा कि आपने चूड़ियां नहीं पहनी है, मतलब लोगों ने नहीं पहनी, वो भी ईंट का जवाब पत्थर से देंगे, तो आपको नहीं लगता कि राज ठाकरे के बयान के बाद महाराष्ट्र में शायद सुरक्षा को लेकर काफी मतलब तनाव पैदा हो सकता है? हो सकता है अगर सरकार ने इस पर कार्रवाई नहीं किया और इन्होंने अगर मस्जिदों के सामने दुगनी आवाज से अगर इन्होंने लाउड स्पीकर बजाया तो मैं समझता हूं कि लोगों को गुस्सा आएगा। मस्जिदों पे चढ़ करके लोग जो है गुंबद के ऊपर गेरुआ झंडा लगाएंगे और जय श्री राम का नारा लगाएंगे। हमने तो नहीं देखा कोई मुसलमान जाके किसी मंदिर के ऊपर कोई हरा झंडा लगाता है या कहीं नारा लगाता है। हम तो कह रहे हैं कि मंदिरों में आप जो है हनुमान चालीसा पढ़ाइए, हम वहां आकर शरबत पिलाएंगे। महाराष्ट्रातली नेमकी स्थिती कशी असेल हे बघणं खूप महत्वाचं ठरेल। नवनाथसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातमी। पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत। राज्यात सुरू असलेल्या भोंग्यांच्या वादावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाष्य केलं। पूजापाठ करा, पण भोंगा लावायचा का नाही लावायचा हा तुमचा प्रश्न असल्याचं भगतसिंग कोश्यारी म्हणाले। सौभाग्यशाली है, हम लोग पूजा करते हैं, पाठ करते हैं, किसके लिए करते हैं? पुण्य कमाने के लिए करते हैं ना, करते हैं सब लोग। क्यों करते हैं? पुण्य कमाने के लिए। आप पूजा पाठ करो, बहुत अच्छी बात, और ज्यादा करो। उसमें जैसा जिस दादा कहते हैं भोगा लगाओ न लगाओ, आपका मामला मैं नहीं बोलूंगा। मैं क्या बोलूं। राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवर शिवसेना नेते दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली। शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही, सगळ्यांकरता सारखे नियम असून सगळ्यांकरताच भोंग्यांकरता परवानगी घ्यावी, सगळ्यांनीच भोंग्यांकरता परवानगी घ्यावी असं दादा भुसे म्हणाले। विषय मशिदींचा, मंदिरांचा नाही, विषय समजा आता त्यांनी उपस्थित केलेला आहे की जे काही नियम आहेत, आपल्याला माहिती आहे की देशाच्या पातळीवरचे जे काही नियम आहेत ते सर्वांसाठी लागू आहेत, परंतु आम्ही विशिष्ट गोष्टींचाच फोकस करतो। समजा नियम असेल की इतक्याच डेसिबल मध्येच आवाज असला पाहिजे, सगळ्यांनी पाळावा, परवानगी घेतली पाहिजे, सगळ्यांनी परवानगी घ्यावी, त्याबद्दल दुमत असण्याचं कोणाचं काय कारण आहे? परंतु आम्ही काही विशिष्ट टार्गेट ठेवून जर करणार असो तर ती गोष्ट बरोबर नाही। पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।